हे मंगळसूत्र वगैरे बघितल्यावर मलाही आवडलं की वच्छीचं मंगळसूत्र मच्छीचं आहे. ही काजल पेन्सिल, त्याच्याशिवाय पण मी आयुष्यात घरात पण मी काजळ घालून बसते, एवढं मला काजळाचं आवड आहे म्हणजे अशी. ठीक आहे, तुम्हाला कॅमेरासाठी किंवा प्रेक्षकांसाठी एक थोडं प्रेझेंटेबल दाखवावं लागेल. मला असं कुठेतरी वाटतं की घरातली बाई दाखवताना मग ती झोपून उठल्यावर पण डोळ्यावर लायनर असेल असं नसावं, असं मला वाटत असतं. हाय हॅलो नमस्कार, मी तुमची हक्काची मैत्रीण साक्षी. आज आली आहे विसरू नको तू मला या मालिकेच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आपल्या सगळ्यांची आवडती वच्ची म्हणजे सृजाताई. कशी आहेस? मस्त. एकदम छान गेटअप आहे या कॅरेक्टरचा. हो. सो ओव्हरऑल काय सांगशील, म्हणजे मच्छीचं मंगळसूत्र आहे आणि ओव्हरऑल असं गोल्डन गोल्डन ज्वेलरी, कसा लुक वाटतो? म्हणजे आधी सुरुवातीला मला असं वाटत होतं, बापरे ही एवढं सगळं घालते आणि एवढ्या सगळे दागिने, आणि हे मला पण आवडतात. म्हणजे लोकल गावाकडचं असं सगळं काय म्हणतो ना, ते ड्रेसिंग, ते राहणीमान मला आवडतं. आणि मग हे मंगळसूत्र वगैरे बघितल्यावर मलाही आवडलं की वच्छीचं मंगळसूत्र मच्छीचं आहे. त्याच्यामुळे ती अशी एक छान गंमत वाटली किंवा आवडलाय मला तो लुक. म्हणजे ओके. फार चांगल्या प्रकारे तो वर्कआउट केलाय, असं आवडतो मला तो. येस. सो सध्या शूटिंग खूप जास्त सुरू आहे, रोज सेटवर यायचं, मेकअप करायचं, तर स्किन केअर रुटीन कसं सुरू आहे? स्किन केअर रुटीन ॲज सच मी काही नाही करत फॉलो, कारण माझी स्किन अशी आहे की नाही, मला असं रुटीन वगैरे फॉलो करून काही फार फरक पडत नाही. पण एक माझं काय म्हणतो ना, सेवियर किंवा ज्याला काय म्हणतो ना, काही झालं की ते असं माझं एकच गोष्ट आहे, पेट्रोलियम जेली. म्हणजे ज्याला आपण इथे वॅसलीन म्हणतो, पण ते म्हणजे इथे मिळतं ते वॅसलीन नाही, जी पेट्रोलियम जेली असते. म्हणजे आता आपल्याकडे मिळते, पण जे मिळतं इंडियन वॅसलीन ते नाही. ती एकच गोष्ट मी लावते आणि त्याने माझा मेकअपही चांगला होतो आणि अदरवाईज पण माझी स्किन खूप छान राहते. तर ते एकच माझं रुटीन आहे. बाकी काही करायला मला ना वेळ मिळत, ना मला आवड आहे, ना मला सुचत काही ते. येस, बट इनटेक काय करते, म्हणजे एनर्जी पण आपल्याला कंटिन्यू ठेवायची असते? इनटेक मला असं वाटतं, खाणं पिणं मी पाळते वेळा थोड्या, कारण मला त्रास होऊ नये, काही ॲसिडिटी वगैरे होऊ नये. त्याच्यामुळे मी घरून प्रत्येक गोष्ट जी मला लागणार आहे ती प्रत्येक गोष्ट, चहापर्यंत माझं सगळं घेऊन मी फिरते. आणि फळं, नाश्ता, वेळेवर जेवण, असं सगळं घरून आणलेलं असतं ते खाते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक पोट भरलेलं असलं आणि सगळं त्या बेसिक गोष्टी नीट झालेल्या असल्या की एनर्जी पुरते. आणि जर काम आवडत असेल तर ती एनर्जी वाटत राहते सारखी, की आपल्याला आहे एनर्जी आणि आपण काम करत राहूया, असं एक वाटतं. तर ते मनाने पण थोडंसं होकार असला आपला की नाही मला हे काम करायचं आहे, की ते एनर्जी कशी तरी आपोआप येत राहते. आणि तुम्हाला मानसिकता पण असते ना, की मला तर रोज सिरियल घेतली आहे, मला रोज काम करायचं आहे, किंवा त्या वच्चीच्या ह्याचं साधारण एनर्जेटिक सगळे हे आहेत. तर आणि तसा मला एनर्जीचा देवाच्या कृपेने इश्यू नाही आहे कधी, थोडी आहे जास्त, तर ती वापरायला मिळते. सेटवरती मेकअप कसा होतोय? मेकअप पाऊचमध्ये काय काय आहे ते आपण बघूया आता. मेकअप बॅगमध्ये मी आज मला माहीत असतं तर मी जरा चांगला पाऊच आणला असता. काही नाही, माझं मेकअप अख्खा सगळा मेकअप माझा नेहमी मेकअप दादा करतात आणि खूप चांगले मेकअप दादा इथे आहेत. त्यामुळे माझा लूक एवढा चांगला दिसतो याचं पूर्ण क्रेडिट आमचे हेअर जी करते ती मोहिनी म्हणून, मोहिनी ताई तिचं, आणि निलेश दादा आमचे मेकअप दादा आहेत. त्यांचं म्हणजे ते स्वतः, त्यांचे असिस्टंट सगळेजण खूप छान मेकअप करतात. आणि तेच रिच्युअल आहे, म्हणजे वॅसलीन लावून मग ते करतील तो मेकअप मी करवून घेते, कारण मला मेकअपमधलं काही येत नाही. मला फक्त काजळ घालता येतं, ते मी घालते. आणि ते काही म्हणजे माझं फार नाही आहे ते क्षेत्र. आणि आत्ता ह्याच्यात वॅसलीन नाही, कारण मी ते आत्ता खाली लावायला घेतलं होतं. नाही तर माझ्या मेकअप पाऊचमध्ये एक वेळ लिपस्टिक नसेल पण वॅसलीन असतं. आणि लिप पेन्सिल आहे, ही काजल पेन्सिल, त्याच्याशिवाय पण मी आयुष्यात घरात पण मी काजळ घालून बसते, एवढं मला काजळाचं आवड आहे म्हणजे अशी. आणि मला असं वाटतं की काजळ घातल्यानंतर एक थोडंसं स्पार्क वाटतो, कोणीही लावलं तरी छान दिसतं. आणि लिप ऑइल हा एक प्रकार मला आवडतो. म्हणजे लिपस्टिकपेक्षा लिप ऑइल वापरणाऱ्यांपैकी आहे, कारण लिपस्टिक लावायला थोडं एक स्किल लागतं, ते नाही आहे माझ्याकडे. त्याच्यामुळे मी एक रॅन्डम जे लावता येतं ते माझं चांगलं होतं.
तर ते लिप ऑइल एक असतं. तर ह्या 3 गोष्टी आहेत आणि एखादा लिप कलर. लिपस्टिक नसते माझ्याकडे कधी. ग्लॉस असतं आणि स्पंज आणि पफ असा एक बेसिक आणि साधा असा एक माझा मेकअप पाऊच आहे आणि मला तो तेवढाच लागतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त मला काही लागतच नाही. कारण जे लागतं ते आधी मेकअप करताना झालेलं असतं. हा फक्त सेटवरचा पाऊच आहे. पण ह्याच साधारण गोष्टी मला नेहमीच्या आयुष्यात पण लागतात, कारण एवढंच घेऊन बॅगेतनं निघालो की कुठेही जाताना तयार होता येतं. म्हणजे कारण तसा मला काही स्किनचा फार प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे मला असं फाउंडेशन किंवा बेस वगैरे असा कॅरी करावा लागत नाही आणि इथे सगळं असतंच खाली, त्यामुळे बेसिक पाऊचमध्ये हे एवढं असतं. लिपस्टिकचा शेड कोणता प्रेफर करते तू? असं मला नॅचरल टोनमध्ये जे अर्धी असतात असे थोडेसे ते आवडतात आणि खरं मला रंग सगळे आवडतात, पण मला असं वाटतं की मला काही काही रंग चांगले दिसतील का, असं लाऊड वाटेल असं कधी कधी वाटून मी खूप बिचकत घाबरत लावते. मला लिप कलर किंवा लिप ग्लॉस किंवा लिप ऑइल हे मी नेहमीच्या ह्याच्यात जास्त वापरते. आत्ता मी लिप ऑइल वापरते, ते मला आवडलं, ते वेस्ट साईडचं आहे. ओके. आणि ते मला फार असं चांगलं वाटतं, म्हणजे रिझनेबल पण आहे आणि असं थोडंसं ट्रेंडी वगैरे असं पण असतं त्यांचं. तर ते आणि आय पेन्सिल असं हे मेन आहे माझं. लिपस्टिक मी एवढं नाही वापरत. ओके. अनेक वर्षापासून तू काम करत आली आता इंडस्ट्रीमध्ये, तर मेकअपचं रिव्हॉल्युशन तू पाहिलं असशील, तर ते कसं चेंज होते, तू किती अनुभवलेस? म्हणजे मला असं वाटतं फार बदललं नाही आहे. उलट मला असं वाटतं तेव्हा थोडंसं त्याचं प्रमाण कमी होतं, जे जास्ती चांगलं वाटायचं. कारण एवढं म्हणजे काय म्हणतो ना आपण, असं अगदी असं राहायला नाही लागायचं. एकदम असं तयार आणि असं त्याचं तो काळ वेगळा होता. त्याच्यामुळे तेव्हा असं एक आपण जसे घरात राहतो तसा एक लुक कसा मेंटेन करता येईल ह्याच्याकडे लक्ष असायचं. त्याच्यामुळे तेव्हा असे नीट केस बांधणं, सतत लायनर लावणं असं नसायचं आणि ते नसावं असं मला वाटतं. मला असं कुठेतरी वाटतं की घरातली बाई दाखवताना मग ती ठीक आहे, तुम्हाला कॅमेरासाठी किंवा प्रेक्षकांसाठी एक थोडं प्रेझेंटेबल दाखवावं लागेल, पण त्यासाठी ते सतत कुठल्याही सीनला ते नट्टापट्टा करतील किंवा झोपून उठल्यावर पण डोळ्यावर लायनर असेल असं नसावं असं मला वाटत असतं. पण म्हणजे ते कधी होतं कधी नाही होत. एखादं प्रोजेक्ट असतं की जिथे ते सगळे अप्लाय करता येतात आपल्याला त्या सेन्सिबल गोष्टी, कधी कधी नाही करता येत. आणि मला असं अपेक्षा आहे की आता सिरियलमध्ये नाही मी म्हणणार, पण जमल्या सिरियलमध्ये किंवा हळूहळू फिल्म्समध्ये थोडंसं रिॲलिटी ओरिएंटेड मेकअप असावा असं मला वाटतं. की म्हणजे ज्याने तुमचे फीचर्स एनहॅन्स होतील किंवा तुम्ही छान दिसाल इतपतच तो असावा. किंवा कॅरेक्टरचीच गरज आहे की ती खूप छान राहणारी आहे, तिला मेकअपची आवड आहे तर ठीक आहे, पण सोसणारी बाई पण जर सतत लिपस्टिकमध्ये आहे, अदरवाईज तिला इंटरेस्ट नाही असं दाखवलं तरी ती तशीच राहते, तर ते थोडंसं भूमिकेला धरून तो मेकअप असावा. आणि तोही जास्तीत जास्त नॅचरल कसा करता येईल. मग ती वेशभूषा असेल, केस असतील, तर थोडंसं हळूहळू एक्सपेरिमेंट. म्हणजे फायनली शेवटी तसंच असतं ना की तुम्ही जे नाही केलं आहे आत्तापर्यंत किंवा करत नाही आले ते करून बघणं आणि मग त्याला कुठेतरी त्या मीटरमध्ये बसवणं की हेही करता येईल आणि तेही करता येईल, असं दोन्ही कसं करता येईल. तर आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट की आता असं कधीतरी होईल की थोडंसं गोष्टीप्रमाणे, त्या काळाप्रमाणे आणि आत्ताच्या मुली कशा राहतात किंवा आत्ता म्हाताऱ्या बायका कशा राहत आहेत. हां ठीक आहे, म्हाताऱ्या बायका त्यांच्या काळात तशा राहत आहेत, पण त्या आत्ताच्या काळात त्याही बदलतात ना. तर ते त्याप्रमाणे असावं. किंवा सगळ्या बायका नॉट नेसेसरी की त्या साडीच नेसतील, ड्रेस घालतील की. आता सगळ्या आजूबाजूला मोठ्या मोठ्या बायका पण ड्रेस घालतात, पण ते अजून आपल्या सिरियलमध्ये नाही तितकं दिसायला मिळत, बघायला नाही मिळत म्हणजे तितकं. तर ते हळूहळू कुठेतरी बदलत जावं अशी एक अपेक्षा आहे. येस, होपफुली या गोष्टी चेंज होतील. आणि थँक्यू सो मच, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. मेकअप बॅग आवडली असेल आणि ताईचा लुक तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका मज्जा पिंक. सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. सध्यासाठी बाय बाय.